राज्यात अनेक ठिकाणी चिमुरड्यांवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असून या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालय येथे पालक व शिक्षक यांच्यात एक बैठक झाली। या बैठकीमध्ये मुक्तानंद शाळेच्या आवारालगत असलेल्या गाळेधारकांनी तयार केलेले अनधिकृत शौचालय बंद करावेत अशी एक मुख्य मागणी करण्यात आली। या शाळेमध्ये लहान मुलं व मुली शिकत असून त्यांच्या समोरच काही महाभाग उघड्यावर लघविला जातात। हा प्रकार खूपच लज्जास्पद असून प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी शाळेच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले जाईल अशी माहिती शाळेचे प्राचार्य जाधव यांनी दिली आहे। उपस्थित पालक, सर्व बंधू भगिनी आणि माझे येवल्यातील सर्व नागरिक, आज आम्ही शाळेमध्ये पालक मीटिंग घेतली असता पालक मीटिंगमध्ये आम्ही हा विषय महत्त्वाचा म्हणून विषय क्रमांक 1 असा घेतला आहे की आपल्या शाळेच्या परिसरामध्ये जे शेजारी गाळे आहेत त्या गाळ्यांचे अनधिकृतपणे दरवाजे मागच्या बाजूला आहेत आणि ते दरवाजे उघडे ठेवल्या कारणाने त्या दुकानात येणारे ग्राहक, दुकानदार या त्या आडोशाला उभे राहून बाथरूम करतात। आज महाराष्ट्रामध्ये कोलकात्यामधली घडलेली घटना, कोल्हापूरमधली घडलेली घटना, दौंडमधली घडलेली घटना, बदलापूरमधली घडलेली घटना याचा विचार करता आपल्याही मुली सुरक्षित नाही याची आता जाणीव व्हायला लागली आहे आणि म्हणून या दुकानदारांचे, गाळ्यांचे मागच्या बाजूचे दरवाजे बंद होणे फार काळाची गरज आहे आणि लवकरात लवकर यांचे दरवाजे बंद कसे होतील यासाठी आम्ही सर्व पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, मी स्वतः आम्ही माननीय तहसीलदार साहेब, तसेच येवला पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक साहेब, तसेच प्रांत साहेब आणि मुख्याधिकारी साहेब यांना आम्ही याबाबत सदरची निवेदन देणार आहोत। परंतु आपल्या शाळेला लागून असलेले जे गाळेधारक आहेत, ते 2-4 गाळे आहेत, त्या गाळेवाल्यांचे आपल्या शाळेच्या पाठीमागे म्हणजे आपल्या ग्राउंडच्या मैदानाच्या बाजूला त्यांनी अनधिकृतपणे दरवाजे उघडलेले आहेत आणि त्यांना मी वेळोवेळी समजावण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही हे दरवाजे बंद करा, योग्य नाही। त्यांच्या दुकानामध्ये येणारा कोणी ग्राहक किंवा ते स्वतः दुकानदार, यापूर्वी त्यांना मी अनेकदा बाथरूम करत असताना मी त्यांना तिथे हटकवलं आणि इकडे येऊ नये यासाठी मज्जाव केला, तरीही ते शाळेमध्ये त्या परिसरामध्ये येऊन बाथरूमला उभे राहतात। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।